मला वाटतं की अजितदादा जर असते तर जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती एन डी एसोबत येणार होती आणि एन डी एसोबत येणार होती म्हणण्यापेक्षा अजितदादांचा ग्रुप आणि शरद पवारांचा ग्रुप हे एकत्र येण्याची चर्चा पूर्णपणे झालेली होती. आणि त्याच्यामध्ये हे ठरल्याची माहिती आहे की शरद पवार साहेबांचं वय झालेलं असल्यामुळं ते जास्त राजकारणात राहणार नव्हते. पण सुप्रिया सुळे आणि जे त्यांचे 8 खासदार आहे, ते ज्या काय त्यांचे जे आमदार आहे, हे सगळे अजितदादांच्या सोबत, म्हणजे अजितदादा त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार होते. आणि सगळे आमदार खासदार जे आहे ते एकच राष्ट्रवादी बनणार होते, बनण्याची शक्यता होती. आणि सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्रिपद द्यायचं असंही ठरलं होतं अशी माहिती आहे. म्हणजे त्या आता अजितदादांच्या अपघातामुळं तो विषय थांबला. परंतु जर अजितदादा असते तर अजितदादांचं म्हणणं एवढंच त्या काळामध्ये होतं की तुम्हाला जर शिवसेना चालते तर बी जे पी कसं चालत नाही. शिवसेनेसोबत आपण आलेले आहात तर भाजपसोबत जायला काही हरकत नाही. आणि आपल्या विकासासाठी आपण सत्तेमध्ये राहिलं पाहिजे. आणि नरेंद्र मोदींचा अजेंडा हा विकासाचा अजेंडा आहे. नरेंद्र मोदी आणि शरद पवार माझे गुरु आहेत अशा पद्धतीची भूमिका बारामतीमध्ये जाऊन त्यांनी मांडली होती. आणि मी मुख्यमंत्री असताना शरद पवारांचा मी सल्ला किंवा शरद पवारांचा आदर्श मी घेतलेला होता अशी भूमिका त्यांनी मांडलेली होती. त्यामुळे मी सुद्धा पवारसाहेबांना अनेक वेळेला आव्हान केलेलं होतं की आपण एन डी एसोबत आलं पाहिजे. जॉर्ज फर्नांडिससारखे शरद यादव असतील, त्यानंतर नितीश कुमार असतील, ममता बॅनर्जी असेल, नवीन पटनायक असेल, DMKची करुणानिधी असतील, असे अनेक नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात एन डी एमध्ये होते. आणि एन डी एचे चेअरमन हे जॉर्ज फर्नांडिस होते. त्यामुळं पवारसाहेबांनी एन डी एसोबत आलं पाहिजे ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे. त्यांनाही मी 1-2 वेळेला बोललेलो आहे. पण पवारसाहेब मात्र इकडे येण्यासाठी तर तयार नव्हते. पण आपण म्हणताय त्याप्रमाणे आत्ता पुढे काय होणार आहे ते काय मला माहीत नाही. आता जर दोघी एकत्र येणार असतील आणि सुप्रिया सुळे आणि शरद पवार साहेब जर एन डी एमध्ये आले असते, पूर्वी जर ते 1914मध्ये जर ते एन डी एसोबत आले असते तर कदाचित शरद पवार देशाचे राष्ट्रपतीसुद्धा होऊ शकले असते. पण ते काही इकडे आले नाहीत. आणि आत्ता पुढे काय होणार आहे मला माहीत नाही. आता काय नक्की होणार आहे. जर ते आले तर त्यांचं तर स्वागतच आहे. राम मंदिराच्या ठिकाणी जो घोटाळा झालेला आहे, ब्लॅकमेल झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. आणि राम मंदिराच्या ठिकाणी जगभरातून त्या ठिकाणी पैसा आला होता. लोकांनी पैसा त्या राम मंदिरासाठी दिला होता. तर जो भ्रष्टाचार झालेला आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. योगी आदित्यनाथ यांनी SIT नेमलेली आहे. FIR दाखल केलेला आहे. अनेक लोक पकडण्यात आलेले आहेत आणि पूर्णपणे त्याची चौकशी चालू आहे. त्यामुळं शेकडो कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. आणि कोणी असेल, छोटा मोठा असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. काँग्रेसचा आरोप जो आहे तो आता काँग्रेस आरोप करण्यापलीकडे दुसरं काही करू शकत नाही आहे. त्यामुळे त्यांचा आरोप आहे. आता त्यामध्ये भाजपला तर थोडंच माहीत होतं हे असं काय करणार आहेत म्हणून. पण ज्यांनी केलेलं आहे त्यांना काही तर सोडलेलं नाही आहे. त्यांना पकडलेलं आहे. त्यांच्यावर पूर्णपणे चौकशी चालू आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आरोपामध्ये तथ्य नाही. असे लोक भाजपने त्या ह्याच्या संस्थेमध्ये ठेवले होते असा आरोप करणं योग्य नाही. पण भ्रष्टाचार झालेला आहे, वस्तुस्थिती आहे. आणि ही गोष्ट तेवढी योग्य नाही असं आमचं मत आहे. हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. ते काँग्रेसचे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे SITमध्ये मोदींचे फेवरवाले लोक तिथं आहेत असं म्हणण्यामध्ये अर्थ नाही आहे. SIT नेमलेली आहे, ती पूर्णपणे चौकशी करणार आहे. आता आरोप करायचे असतील त्यांचं तोंड कोणी बंद करू शकत नाही. पण SIT जी नेमलेली आहे ते सगळे लोक स्वतंत्र आहेत. त्याचा BJPशी काही संबंध अजिबात नाही आहे.
त्यामुळे SITने चौकशी पूर्ण करावी. जर तसं असतं तर कोणाला पकडलं नसतं. जे लोक पकडलेले आहेत ते जर कोणाचे भाजपचे असोत किंवा काँग्रेसचे असोत, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरूच आहे. त्यामुळं मला असं वाटतं की SITमध्ये मोदी फेवरचे लोक आहेत असं म्हणणं योग्य नाही आहे. मोदींना भ्रष्टाचार अमान्य आहे आणि नरेंद्र मोदीजी सत्तेवर आलेले आहे ते काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला त्यांनी उघड केलं. 2G स्टेफनचा घोटाळा असेल, कोयला घोटाळा असेल, कॉमनवेल्थचा घोटाळा असेल, अशा पद्धतीचे अनेक मोठमोठे घोटाळे झाले होते आणि त्या घोटाळ्यावरून प्रहार केल्यामुळंच नरेंद्र मोदी हे सत्तेवर आलेले आहे. त्यामुळं भ्रष्टाचाराचं प्रकरण हे आमच्या काळामध्ये, आमच्या सरकारमध्ये काही एकही तो कुठं समोर आलेलं नाही आहे. राम मंदिरामध्ये झालेली गोष्ट तेवढी योग्य नाही. माणसाची मेंटॅलिटी, प्रवृत्ती या माणसाची अलीकडे बदललेली आहे आणि ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना अजिबात सोडलं जाणार नाही अशी भूमिका सरकारची आहे. वर्गीकरण करण्याच्या संबंधामध्ये मतभेद आहेत. काय लोकांचं म्हणणं आहे वर्गीकरण केलं पाहिजे, काय लोकांचं म्हणणं वर्गीकरण करू नये. पण रिपब्लिकन पक्षाची भूमिका अशी आहे की कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये. म्हणजे वर्गीकरणाची तशी आवश्यकता नाही आहे. वर्गीकरणापेक्षा ज्या जातींना व आज रिझर्वेशनचा फायदा होत नाही आहे त्याचं कारण हे आहे की शिक्षणाचं प्रमाण त्या जातीमध्ये कमी आहे. जसं आता मातंग समाज आहे आणि त्यांनाही जागा मिळाल्या पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळं कॅटेगरायझेशन न झालेलं बरं आहे. पण जर होत असेल तर जातीच्या पर्सेंटेजप्रमाणे ते करावं अशी आमची मागणी आहे. प्रत्येक जातीचं जे प्रमाण आहे, आता बौद्ध समाजाचं प्रमाण जवळजवळ 9% आहे आणि इतर जातींचं सगळ्या प्रमाणात 4% आहे. त्यामुळं आता ते 4% जे आहे ते प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे त्या पद्धतीने त्यांना ते द्यावं. नहीं, मोदी और शाह में बहुत बड़ी एकता है, बहुत बड़ी दोस्ती है और अमित शाह जी, नरेंद्र मोदी जी ने प्रधानमंत्री रहना चाहिए ये भूमिका की अमित शाह है. और जो मतलब ऑपरेशन टाइगर है, मुझे लगता है वह ये ऑपरेशन टाइगर भी नहीं है, ये ऑपरेशन देवेंद्र जी भी नहीं है, तो ये ऑपरेशन उद्धव ठाकरे ऑपरेशन है. क्योंकि ये ऑपरेशन उद्धव ठाकरे जी का हुआ है. उनके 6 MLA मतलब 6 MP उद्धव ठाकरे को छोड़कर अभी एकनाथ शिंदे के साथ चले गए हैं. उसके पहले 40 MLA एकनाथ शिंदे के साथ चले गए थे. अभी चर्चा ये है कि उद्धव ठाकरे जी के पास जो 20 MLA है उसमें से 14-15 MLA भी यहाँ जा सकते हैं और एक दिन ऐसा आ जाएगा कि भाई इतने MLA और MP इधर आ रहे हैं तो उद्धव ठाकरे को भी एक दिन आना पड़ेगा. उद्धव ठाकरे भी इधर आ सकते हैं. तो मुझे लगता है कि उद्धव ठाकरे जी ने 2019 में गलती की कि उन्होंने कांग्रेस NCP के साथ अलायंस करके वो मुख्यमंत्री बने और इसका झटका मतलब उनको बहुत ज़्यादा मतलब उनको हो रहा है. तो उद्धव ठाकरे जी ने महायुति के साथ ही रहना चाहिए था, लेकिन महायुति के साथ वो न रहने से उनका इतना भारी नुकसान हुआ है. शिवसेना भी उनके हाथ से चली गई है, धनुष्यबाण भी उनके हाथ से चला गया है. अभी MP MLA भी उनको छोड़कर जा रहे हैं. बाद में मुंबई कारपोरेशन के कारपोरेटर भी जा सकते हैं क्योंकि लोगों को लग रहा है कि भाई एकनाथ शिंदे जी की भूमिका सही है और शिवसेना का सही नेता एकनाथ शिंदे है ऐसा लोग मान रहे हैं. और इसीलिए मुझे लगता है कि इतनी फूट शिवसेना में हो रही है. तो उद्धव ठाकरे जी अगर BJP के साथ रहते थे तो शायद ये वक्त उनके ऊपर नहीं आता था. नरेंद्र मोदी और अमित शाह में आपके पसंदीदा कौन है? वो तो आपने इंटरव्यू वाला सवाल पूछा. नहीं, हाँ, नरेंद्र मोदी और अमित शाह दोनों में नरेंद्र मोदी जी को मैं ज़्यादा पसंद करता हूँ क्योंकि नरेंद्र मोदी जी सबको साथ में लेकर आगे जा रहे हैं और नरेंद्र मोदी जी विकास को बढ़ावा दे रहे हैं और अमित शाह पार्टी को बढ़ावा दे रहे हैं. अमित शाह पार्टी के इंटरनल पार्टी को मजबूत करने में उनका बहुत बड़ा योगदान है और इसीलिए दोनों में से अगर किसको पसंद करेंगे तो मैं नरेंद्र मोदी जी को पसंद करूँगा. नरेंद्र मोदी जी हम सब लोगों के नेता है.
नहीं, गाँव गाँव की बोल रही है दादी, गाँव गाँव की बोल रहे दादी 2029 में भी प्रधानमंत्री बनेंगे नरेंद्र मोदी, और गाँव गाँव की पूछ रहे हैं हमें दादी, गाँव गाँव की पूछ रहे हैं हमें दादी, राहुल गांधी कब करेंगे शादी।